आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. हॅलो, रिस्पॉन्स पाहिजे. हॅलो, गुड. झोप आली सगळ्यांना? ब्रेकफास्ट झाला? काय खाल्लास? पोहे सगळ्यांनी? मग काय खाल्लं? तू काय खाल्लं? काय खाल्लं तू आज? नाही, ब्रेकफास्ट नाही केलास. ओके. पेरेंट्स सोबत आला सगळे तुम्ही आज? आज काय आहे? काय सेलिब्रेट करतो आपण? टीचर्स पण आहेत तुमच्या इथे? विश केलं सगळ्यांनी? सो आज मी आहे शाल्वी. आय एम अ डायटिशियन. डायटिशियन म्हणजे आहार तज्ञ. माझं मेन काम काय आहे की लोकांना काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे. आता तुम्ही म्हणणार की बाबा सगळ्यांनाच माहिती, जेवण भूक तर लागते, आपण तर खातो, सगळेच खातो, त्यात नवीन काय? नवीन म्हणजे हे की मी काय सांगते की तुम्ही जे खात आहात ते कोणत्या वेमध्ये खायला पाहिजे, कोणत्या टाइमला खायला पाहिजे, काय कॉम्बिनेशन मध्ये खायला पाहिजे. मी आजकाल जंक फूड तर किती वाढते. कोणाला आवडतं पिझ्झा? मला आवडतं. पास्ता तर माझं फेवरेट आहे, कधी खातो. आता हे तर जंक फूड मध्ये मी रोज नाही खाऊ शकत, आपण कधीतरी रोज खातात. म्हणजे इझिली किती अवेलेबल. चॉकलेट्स, आता चॉकलेट्सचं सांगा मला. सगळ्यांच्या हात, माझं तर एकदम बरं. तिकडे सरचा हात वर घेतो आणि माझा हात वर आहे ना चॉकलेटसाठी. खूप आवडतं चॉकलेट्स. पण कसं खायचं काय? तुम्ही आहात ऑलिम्पियाड किड्स, राईट? सगळे ऑलिम्पियाडचे स्टुडंट्स आहात म्हणजे तुम्ही ऑलरेडी चॅम्पियन्स. येस, म्हणता की मी स्वतःला चॅम्पियन्स तुम्ही, राईट? येस, यू आर चॅम्पियन्स. पण ऑलिम्पियाड म्हणजे काय? तुम्ही अभ्यास करताय, तुम्ही तुमच्या फील्डमध्ये एक्सलन्सी अचीव्ह केली आहे. तुम्ही ऑलिम्पियाड किड्स म्हणजे तुम्ही त्या लेवलवर आहात ऑलरेडी. पण तुम्हाला ते जे काही तुम्ही शिकत आहात, जे तुम्ही स्टडी करत आहात, ते तुमच्या ब्रेन पर्यंत पोहोचतं की नाही, हे खूप इम्पॉर्टंट आहे. खूपदा असं होत असेल ना की बाबा रात्री मी अभ्यास केला, मी सगळं लर्न केलं, पण सकाळी मी जरा कन्फ्युज झालो, सरने मला क्वेश्चन विचारलं, मला आठवत नाही. होतं की नाही असं? किंवा मी तर रात्रीच रीड केली, मी रात्रीच लर्न केलेलं आहे, पण मला आता आठवत नाही आहे. सरला जरी म्हणलं की सर मी रात्री रीड केलं, सर पण असं करणार नाही, सर म्हणतात की अभ्यासच केला आहे. होतं असं? सर का हो म्हणतात? राईट. सो याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे? सो देर आर व्हेरियस थिंग्स. इंग्लिश हिंदी मिक्स चालेल सगळ्यांना? चालेल. पेरेंट्स? मी मराठीतच ट्राय करेन. सो आता फर्स्ट मग आपण काय शिकणार आहोत किंवा काय समजणार? शिकण्याचं नाही, पण इथे समजण्याचं काय आहे की आपण आपल्या ब्रेनसाठी काय आहे. ब्रेन म्हणजे काय? तुम्ही एक एक्झाम्पल देते की ब्रेन म्हणजे लाईक अ हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटर. समजा तुम्ही कॉम्प्युटर, तुमचं जे लॅपटॉप आहे, पीसी आहे, कॉम्प्युटर आहे, ते चालण्यासाठी तुम्हाला काय लागतं? त्याला काय द्यावं लागतं? राईट अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी द्यावं लागते. राईट, इलेक्ट्रिसिटी द्यायचं. त्याच्यात अँटीव्हायरस प्रॉपर आहे की नाही हे आता मला टेक्निकली एवढं माहित नाही, पण जेवढं मला समजतं अँटीव्हायरस प्रॉपर द्यावं लागतं. आता इलेक्ट्रिसिटीमध्ये पण कसं, कमी इलेक्ट्रिसिटी असेल, कमी व्होल्टेज असेल तर ते चालणार नाही, तुमचं कॉम्प्युटर क्रॅश होणार. आणि एक्स्ट्रीम हाय व्होल्टेज जरी दिलं तुम्ही तरी क्रॅश होणार तुमचं. राईट. अँटीव्हायरसचा जे व्हायरस आलं त्याला फाईट करण्यासाठी ब्रेन पण तुमचं तेच आहे. ब्रेन पण तुमचं एक कम्प्युटरच समजा, त्याला एनर्जी द्यावं लागते. पण कमी किंवा जास्त हे पण नाही चालत. आणि तुमच्या बॉडीमध्ये व्हायरस पण खूप येतात. व्हायरस म्हणजे पोल्युशन झालं आपलं, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, फूड पोल्युशन. फूड पोल्युशन पण खूप आहे. आपण जे जेवतो, आपण जे खातो, पेस्टिसाइड्स, केमिकल्स खूप आहेत. ते सगळे व्हायरस, त्याला फाईट करण्यासाठी तुमच्या बॉडीमध्ये अँटीव्हायरस पण द्यावं लागणार आहे तुम्हाला, बरोबर? तर हे सगळं आपण कसं करायचं याच्यासाठी, आणि मेन म्हणजे तुमचा ब्रेन स्टॅमिना कसा वाढवायचा, तुम्ही काय खायला पाहिजे की म्हणजे तुमची एनर्जी रिटेन व्हावं. त्याच्यासाठी काय असतं ना, बेसिक म्हणजे वन सिंगल थिंग, दॅट इज कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट म्हणजे काय? ज्याच्यात फायबर आहे. एक्झाम्पल, ज्वारी झाली, भाकरी झाली, दलिया झालं, आपलं भगर झालं, राजगिरा झालं, ओट्स झाले. हे जे फायबर रिच फूड्स आहेत हे तुम्ही प्रेफर करा. ना की तुम्ही राईस पण खाऊ शकता. राईस इज ऑल्सो रिली गुड, पण त्याच्यासोबत भाज्या. ओके, भाज्या कोणाला आवडतात? इथे सगळ्यांचे हात वर नाही आले.
आता खरंच आवडतात दोघी, मी विचारते म्हणून हातवर नेलं सगळ्यांनी. मग मेक शुअर की तुम्ही जे पण खाणार त्याच्यासोबत तुम्ही भाजी भरपूर घेतात. जेवणासोबत तर राईस जरी खाल्ला, चपाती खाल्ला, मेक शुअर भाजी. पण प्रेफर आपण काय करायचं, आपण रागी प्रेफर करायचं. रागी म्हणजे नाचणी, ज्वारी, बाजरा हे सगळं प्रेफर करायचं आपल्या मील. त्याची भाकरीच खायची असं नाही. त्याचं तुम्ही डोसा बनवा, त्याचं तुम्ही इडली बनवा. आजकाल ज्वारीची पण इडली खाल्ली मी एकदा, छान लागतं. ते पण खाऊ शकता तुम्ही. वेगवेगळे आयटम्स हे आता स्पेशली पेरेंट्ससाठी आहेत की फक्त भाकरी जरी दिला तर किड्स खाणार नाही, कंटाळा करतात. आणि आजकालच्या किड्स मध्ये युजली होतं स्कूल डेज मध्ये एवढं समजलं नसते तर ते खात पण नाही. तर तेच तुम्ही त्या आयटम्स, रागीचा डोसा झाला, रागीचा उत्तप्पा झाला, ज्वारीची इडली झाली, असे वेगवेगळे आयटम्स ट्राय करू शकता. सो दॅट इज वन थिंग. सेकंड थिंग, तुमच्या ब्रेनसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे हेल्दी फॅट्स. हेल्दी फॅट्स म्हणजे काय, ओमेगा 3, ओमेगा 6, जे तुमचं ब्रेनला वर्किंग, स्मूथ वर्किंग जे करतं. आता गाडी आहे, गाडीला तुम्हाला ऑइलिंग करावं लागते, ग्रीसिंग करावं लागते, त्याच्याशिवाय चालणार नाही. स्मूथ चालण्यासाठी तुम्ही सायकल जरी यूज करता, सायकलची जी चेन असते त्याला पण ऑइल द्यावं लागतं आपल्याला, बरोबर, स्मूथ चालण्यासाठी. त्याच्याशिवाय पण चालू शकते, पण अडथळा वगैरे असं मध्येच धक्के खाणार. स्मूथ चालण्यासाठी जे द्यावं लागतं दॅट इज हेल्दी फॅट्स फॉर युअर ब्रेन. हेल्दी फॅट्स मध्ये काय होतं, तुमचं बदाम येतं, अक्रोड येतं, हे सगळं प्रेफर करा तुम्ही, राईट. हे सगळं तुम्ही रोज खायला पाहिजे. जवस झालं, चिया सीड्स झाले, हे सगळं तुम्ही प्रेफर करायचं. ओके, हे झालं तर तुमचं मेन मील, की मेन मील मध्ये तुम्ही काय प्रेफर करायचं. पण अपार्ट फ्रॉम दॅट तुम्ही जेव्हा अभ्यास करत असलाय, समजा आता माझी 2 दिवसात एक्झाम आहे, तुमची एक्झाम आहे 2 दिवसात, तर रात्री लेट नाईट बसता तुम्ही अभ्यास करत किंवा सकाळी लवकर उठता अभ्यास करण्यासाठी, भूक लागते की नाही तेव्हा. प्रॉपर जेवण झालं, आपले डिनर प्रॉपर झालं, पण तरी रात्री भूक लागते की नाही. मग काय खाता तुम्ही, मला जर आता तुम्ही सांगा, कोण सांगणार मला, कधीतरी हात रेस करून मला आन्सर करा. भूक लागल्यावर काय खाता तुम्ही? सरचं तुम्ही ऐकू नका, तुम्ही सगळे सांगा काय खाता तुम्ही. अच्छा, तू सांग मला काय खाती. नाही, भूक नाही लागत. पण कोणाला भूक लागते असं अभ्यास करत असल्यावर? कोणालाच नाही. अच्छा, पण ठीक आहे, तुम्हाला आन्सर नाही असं मी सांगते. चिप्स खाण्याची इच्छा होती, मी हो म्हणलं. मागे पेरेंट्सनी सगळ्यांनी हो म्हणलं. तुम्ही नाही म्हणून तरी पेरेंट्सचं लक्ष आहे तुमच्यावर. हे आपण काय होतं, जेव्हा आपण बसतोय आपलं ब्रेन काय होतं, आपल्याला त्यांचं टायर्ड फील होतच ना, की किती वेळ तेच गोष्ट करणार आणि एका जागी बसून करतो आपण. तर याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, हेल्दी स्नॅक. म्हणजे त्यात थोडीशी जरी अशी क्रेविंग झाली तर ते भूक लागेपर्यंत वेट नाही करायचं. क्रेविंग झाली की तुम्ही काय करायचं, हेल्दी स्नॅक. त्याच्यामध्ये तुम्ही ऍपल खाऊ शकता, क्युक्युंबर खाऊ शकता, काकडी खाऊ शकता, फ्रुट्स, बऱ्याच टाईपचे फ्रुट्स आहेत ते प्रेफर करा तुम्ही. त्याच्यासोबत सीड्स प्रेफर करा. सीड्स मध्ये सनफ्लावर, पंकिन सीड्स झाले, फ्लॅक्स सीड्स झाले, हॅम सीड्स, गार्डन प्लस सीड्स, भरपूर सीड्स आहेत. त्याला रोस्ट, हे पेरेंट्ससाठी स्पेशल, की हे रोस्ट करून ठेवा तुम्ही. हलका हलका रोस्ट करून सगळे मिक्स जरी करून ठेवा आणि 1 चमचा द्यायचा त्यांना जेवणाच्या म्हणजे अभ्यासाच्या मध्ये. किंवा जेव्हा तुम्हाला काही कंटाळता येतो ना, की बाबा मला कंटाळलाय थोडा अभ्यास करून, आता कंटाळल्यावर ब्रेन काय करतं की बाबा मला काही खायला पाहिजे. सगळ्यात पहिले आपले पाय फ्रीजकडेच जाते. फ्रीज उघडून बघणार, काही घेणार नाही घेणार ते दुसरी गोष्ट, पण जाऊन आधी फ्रीज उघडतो आपण की बघून मला काहीतरी आहे का, चांगलं दिसतं का. आणि समजा तिथे चॉकलेट दिसलं मग तर झालं, सगळेच चॉकलेट उचलून खाणार. हो, सगळे हो म्हणतात, बरोबर. सो मग प्रेफर हे करा की तुम्ही त्यांना सीड्स द्या, वेगवेगळे प्रकारचे सीड्स द्या, नट्स द्या, बदाम, अक्रोड, काजू झालं, भरपूर प्रकार आहेत, ते सगळं मिक्स करून ठेवा आणि त्यांना 1 चमचा देऊ शकता तुम्ही. हे झालं तर स्मार्ट स्नॅकिंग. पण याच्याशिवाय तुम्ही अजून काय करायचं, हे सगळ्यांसाठी अभ्यास करायला बसताना कंटिन्यू एक जागी बसायचं. अर्धा तास झाला की उठायचं, 2 मिनिट रूमच्या राऊंड वॉक करा, पुन्हा येऊन बसा, ते करा. पण कंटिन्यू बसून अभ्यास नका. 5 मिनिटचा ब्रेक घ्या, 5 मिनिट ऍटलीस्ट 2 मिनिटाचा ब्रेक घ्या, उठा, वॉक करा, येऊन बसा. नाहीच तर मग मम्मीला बोलवा, पप्पांना बोलवा, 2 मिनिट त्यांच्यासोबत गप्पा मारा, पुन्हा अभ्यास करा. कंटिन्यू अभ्यास केल्याने सुद्धा काय होतं ना, कंटिन्यू सेम स्पीड मग आपलं ब्रेन पण स्लो होऊन जातं. सो ट्राय व्हेरिएशन. तुम्ही हे करा किंवा तुम्ही उठून जाऊन पाणी पिऊन या, उठून वॉशरूम साठी उठा, तुम्ही कंटिन्यू उठा, काहीतरी करा. मेजर नाही, फोन बघायचा नाही, फोन बघितलं डिस्ट्रॅक्ट होणार. उठा, वॉक करा किंवा सिटअप्स करा, तिथल्या तिथे सिटअप्स करा, स्क्वॉट्स करा, जम्प करा, 10 जम्प्स करू शकता उभं राहून, झालं पूर्ण बस अभ्यासाला. हे सगळं प्रेफर करायचं.
ओके, आता हे तर झालं खाण्याबद्दल. पण एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी आपण सगळे इग्नोर करतो, म्हणजे कॉन्शियसली कोणी लक्ष देत नाही. ते पेरेंट्ससाठी, सगळ्या टीचर्ससाठी पण आहे की ही गोष्ट हे सगळ्यांसाठी लागतो. व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, पाणी. किती पाणी पितो तुम्ही? अच्छा, मला कोणी सांगा किती पाणी पिता तुम्ही? क्लासमध्ये पाणी पिता सगळे? कॅन्टीनमध्ये पाणी पिता? बॉटल सोबतच ना सगळ्यांच्या? पाणी का इम्पॉर्टंट आहे? कुणाला माहिती पाणी का इम्पॉर्टंट आहे? आपल्याला म्हणतात ना, तुम्ही ऐकून असणार, वॉटर इज लाईफ. वॉटर इज लाईफ म्हणतात ना, का म्हणतात? वॉटर तर एवढं इझिली सगळीकडे नसतं, आपल्याला इम्पॉर्टन्स नाही. पण वॉटर इज लाईफ, त्याच्या मागे पण एक रिझन आहे. पाणी का इम्पॉर्टंट? पाणी खूप इम्पॉर्टंट. युअर बॉडी इज मेड अप ऑफ, हे कोणाला माहिती किती पर्सेंटेज ऑफ युअर बॉडी इज मेड अप ऑफ व्हॉट पर्सेंटेज ऑफ वॉटर? तुमची बॉडी, तुमच्या बॉडीमध्ये पाणी आहे, किती पर्सेंट वॉटर आहे तुमच्या बॉडीमध्ये माहिती कोणाला आहे? 75%. तुमची जी बॉडी आहे 75% वॉटरनी भरलेली आहे. वॉटरच आहे तुमच्या बॉडीमध्ये. सो इम्पॉर्टंट. आता हेच विचार करा की तुम्ही वॉटर जर नाही पिला, पाणी जर नाही पिला, हे लेवल तुमची कमी होणार. त्याच्याने काय होणार? तुमच्या ऑर्गन्सला जे एनर्जी प्रोव्हाइड व्हायला पाहिजे ती नाही भेटत. तुमच्या ब्रेन, स्पेशली युअर ब्रेन इज 60% वॉटर. बॉडी ओव्हरऑल 75% वॉटर आहे, पण हा ब्रेन एक ऑर्गन जो आहे तुमचा, दॅट इज 60% वॉटर. सो 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 इम्पॉर्टंट. असं खूपदा होतं ना की बाबा आता बसलीये, बोर झालं, काय करू? पाणी प्यायला कोणाला आवडतं मला सांगा? सगळ्यांना नाही आवडत, कारण की आपण कधी विचारच करत नाही पाण्याबद्दल. आपण कधी कॉन्शियसली विचारच केला नाही की पाणी प्यायला पाहिजे किंवा पाणी इम्पॉर्टंट आहे. पाणी आपण एक हॅबिट म्हणून पितो की बाबा जेवणानंतर आपण लहानपणापासून शिकलो, जेवणानंतर पाणी प्यायचं, तेवढं पितो. पाणी असं कॉन्शियसली आपण विचार नाही करत. इट इज सो इम्पॉर्टंट बिकॉज तुमचं ब्रेन जे काम करत आहे ते पाण्यावरच काम करतं. कोणाला तहान लागते? तहान लागल्यावर पाणी कोण पितं? हे चुकीचं आहे. हे पेरेंट्ससाठी पण आहे, टीचरसाठी पण आहे. तहान लागल्यावर कोण पाणी पितं? सगळेच. हे नाही करायचं. तहान लागणं म्हणजे तुमचा ब्रेन एक इंडिकेशन देते, एक सिग्नल देत आहे तुम्हाला की बाबा मी आता खूप डिहायड्रेट झालोय, मी आता काम नाही करू शकणार जोपर्यंत मला पाणी भेटत नाही. तुमचं ब्रेन हे सिग्नल देत आहे. आपण तिथं पण पोचायचंच नाही. आपण काय करायचंय, कंटिन्युअसली एक स्टेप प्यायचं. आणि हे पण आहे, खूप जण काय करतात की बाबा दिवसाचे 8 ग्लास पाणी प्यायचं. हे पण ऐकलं असेल सगळ्यांनी की दिवसातून 8 ग्लास पाणी प्यायचं. आता खूप जण काय करतात, 8 ग्लास संपायचे तर मी पटकन 2 ग्लास पिऊन घेतो, मी झालं माझं झालं. असं नाही करायचं, ते पण चुकीचं आहे. याने काय होणार, तुम्ही जास्त कंटिन्यू एक सोबत पाणी पिणार, तुम्ही वॉशरूमसाठी जाणार, तुमची बॉडी ऑब्झॉर्वच नाही करणार. तुम्ही पाणी कसं प्यायला पाहिजे की एक सेट 5-5 मिनिटाला म्हणा, 10-10 मिनिटाला एक सिप प्या. जास्त नका पिऊ, चालतं, एक सिप प्या, पण तेवढं सवय लावा. आता हे टीचर्ससाठी पण हे तुम्ही मे बी हे करू शकता की मेक शुअर त्यांच्या डेस्कवर पाणी बॉटल आहे आणि त्यांना एक सिप पिऊ द्या. तुम्हाला वॉशरूम द्यायचं असेल तर ओके, टीचर्स देतील तुम्हाला परमिशन, त्याचं तुम्ही पण पाणी प्या. तुम्ही जेवढं पाणी पिणार तुमचं ब्रेनचं ग्रास्पिंग पॉवर वाढेल. सो मेक शुअर यू ड्रिंक वॉटर. आता खूप जणांना कंटिन्यू पाणी पिल्या पण जात नाही, आवडत नाही, असतं बाबा, खूप जणांना पाणी आवडत नाही, इट्स ओके. त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, प्लेन वॉटर लागली तर त्याच्यात तुम्ही 1-2 तुळशीचे लीव्स टाकू शकता, लिंबू थोडंसं पिळलं, म्हणजे जरा टेस्ट येणार, फ्लेवर येणार. चहा कॉफी नाही, पाणी. फ्रूट ज्युसेस नाही, पाणी नाही. पाण्यामध्ये तुम्ही थोडीशी फ्लेवर्स आणू शकता, हे करू शकता. याच्या व्यतिरिक्त आता तुम्ही नारळ पाणी पिऊ शकता, म्हणजे नुसतं पाणी जर नाही, हायड्रेशन तुम्ही असं मेंटेन करू शकता. नारळ पाणी प्या, लिंबू पाणी प्या, ताक प्या. ताकाने पण खरंच होणार आहे तुम्हाला. ताकाने अजून काय होणार, तुम्हाला बॉडीमध्ये जे हेल्दी फॅट्स आहेत ते पण प्रोव्हाइड होणार आहे. बटरमिल्क, कर्ड, ह्याच्यामुळे हे प्रेफर करा. सो व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही तुमचं हायड्रेशन लेवल मेंटेन करा. आतापासून रोज वॉटर जेवणार सगळी सोबत, कंपल्सरी. मी चेक करणार ना अजून येऊन क्लासेस, मी सगळ्यांचे टेबल चेक करणार मी. आणि टीचरला पण रिमाइंड करा, टीचर तुम्ही पण पाणी प्या थोड्या वेळात, ओके? येस. सो कमिंग बॅक, सो दिस वॉज व्हेरी शॉर्ट लेक्चर घेतला मी, बिकॉज आय नो सगळ्यांना असं आवडत नाही. मला पण लहानपणी स्कूलमध्ये राहायचं असं, कोणी गेस्ट लेक्चर आले मी थोडा वेळ ऐकायचे, नंतर मी सोडून द्यायचे, कारण आता सर तुमची टेस्ट घेणार आहे. सो आय एम शुअर सगळ्यांनी ऐकलं असणार आहे, म्हणजे सांगेल.
बट व्हेरी सिम्पल थिंग्स, मी हे जे काही सांगतो सिम्पल थिंग्स आहे. मेक शुअर तुमच्या फूडमध्ये फायबर आहे, भाजी आहे, भाजीपाला भरपूर खायचा, ज्वारी, बाजरी, नाचणी हे सगळे इन्क्लूड करा. हेल्दी फॅट्स इन्क्लूड करा, नट्स अँड सीड्स, हेल्दी स्नॅकिंग करा. तुम्ही हेल्दी स्नॅकिंग मध्ये मखाना, भाकरा हे पण खाऊ शकता, ते पण हेल्दी आहे. मुरमुरे असते आपले ते खायचे, ते खाऊ शकता. तळलेले पदार्थ नाही, मुरमुरे, फक्त मुरमुरे, साधे पांढरे मुरमुरे किंवा त्याच्यात थोडंसं हळद आणि मीठ घालून खाल्लं ते चालतं, ते करू शकता. हेल्दी स्नॅक करा, दही खाऊ शकता. फ्रूट्स भरपूर प्रेफर, कारण व्हेरी इम्पॉर्टंट, सगळ्यात इम्पॉर्टंट पाणी घ्यायचं, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, समजलं? कोणाला काही डाऊट, कोणाला काही क्वेश्चन नाही? पेरेंट्स मध्ये कोणाला काही क्वेश्चन? नो. आज आपण इथे सांगतो आहोत टीचर्स डे. आता हा तर माझा झाला, मला ऍक्च्युली टीचर मध्ये फिलिंग आली. सगळे किड्स बसलेत समोर माझ्या, मी बोलतीये, पण टीचर्स डे साठी जमलोय. टीचर म्हणजे काय, जे आपल्याला आयुष्यात काहीतरी शिकवून जातात. टीचर्स तर आहेत आपले, ते सगळे टीचर्स आहेत, म्हणजे आय एम शुअर सगळे काही ना काही शिकवतात तुम्हाला. पण हे पण एक छोटी गोष्ट सगळ्याच्या माहिती हे करा की टीचर्स म्हणजे फक्त स्कूलमध्ये असतात ते नाही. टीचर्स म्हणजे एव्हरी सिंगल पर्सन ज्याला तुम्ही भेटता की तुमचे टीचर असू शकतात, तुमचे पेरेंट्स आहेत, मम्मी पप्पा, काही ना काही शिकवतातच ना. आज तुम्ही जे काही आहात, तुमचे आई वडिलांकडून, तुमचे स्कूल टीचर्स कडून जे काही आहात तुम्ही त्यांच्यामुळे, फक्त तेच नाही, पण तुम्ही तुमची जी बघण्याचा दृष्टिकोन आहे तो पण बदला. तुम्ही ज्याला कोणाला भेटत ते तुम्हाला काही ना काही शिकवतात. तुमचे फ्रेंड्स आहेत त्याच्याकडून तुम्ही शिकू शकता. खूप जणांकडून की बाबा कसं वागायचं, म्हणजे खूप जणांकडून आपण हे शिकतो. समजा एक पर्सन आहे, खूप आउटगोईंग आहे, सगळ्यांना जाऊन कसं बोलायचं, कॉन्फिडन्स, तो जो कॉन्फिडन्स. मी आता एक गोष्ट शिकले, तू येऊन बोलला असता आणि तू येऊन सगळ्यांना कॉन्फिडेंटली म्हणला की मी जे काही सांगणार ते शांत चित्ताने ऐकून घ्या. तो कॉन्फिडन्स मी शिकले की बाबा मी बोलू शकते, मी सगळ्यांनी ऐकून घ्यायचं, रूम कॅप्चर करायचा. मी शिकले की तुम्ही पण सगळ्यांना ज्याला कोणाला भेटणार तुम्ही त्यांच्याकडून शिकू शकता. त्यांना टीचर म्हणून बघा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आपले जे टीचर्स आहेत, स्कूल टीचर्स, कारण की ते तुमचं फ्युचर क्रिएट करतात. बी ग्रेटफुल. हे झाले आत्ताचे टीचर्स, पण माझ्या आयुष्यात खूप मोठे टीचर्स मी भेटले होते आपले मॅनेजर, त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं. एक सगळ्यात चांगली गोष्ट जी मी शिकले, मी माझ्या लग्नाला आता 2च वर्ष झाली, 2च वर्ष भेटली त्यांना. आय एम शुअर तुम्ही सगळे जास्त भेटाल, सगळेजण माझ्याहून खूप जास्त भेटले. 2 वर्षात सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडून शिकले, दॅट इज काइंडनेस. बी काइंड टू एव्हरीवन. कधी भेदभाव करू नका, जे कोणी आहे सगळ्यांना चांगलं बोला, काइंड बघा त्यांच्यासोबत. कधीच तुम्ही सेल्फिश किंवा असं हे नाही की मी मोठा आहे, मी मोठी आहे, नाही. जे काही आपण सगळे सांगतो ती खूप मोठी शिकण्याची गोष्ट आहे त्याच्याकडे. बी काइंड, बी हंबल. आपण त्यांना आज इथे नाही आहेत, आज सर आणि सगळ्यांचे रिॲक्शन करून मला पण खूप हे होतं की बाबा सगळे आपण मिस करत आहोत, पण त्यांना आपण मेमरीज मध्ये कसं हे करू शकतो आपण नेहमी ठेवायचं की त्यांनी जे शिकवून गेले ते नेहमी लाईफ मध्ये अप्लाय करा, लाईफ मध्ये लक्षात ठेवा. आणि आय एम शुअर सगळे मिस करत आहोत आपण त्यांना. आम्ही पण करतो, तरी पण सगळे त्यांना खूप मिस करतात असं नाही. पण त्यांना आपण कसं पॉझिटिव्ह मध्ये हे करू शकतो की त्यांनी जे आपल्याला शिकवलं, आपले टीचर्स जे आपल्याला शिकवतात ते आपल्या माइंडमध्ये ठेवा, ते तसं तुम्ही वागा. टीचर जे शिकवतात ते कधीच चुकीचं शिकवत नाही, जे शिकवतात ते पुढे खूप पुढे घेऊन जाणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि आय एम शुअर यू ऑल विल डू बेस्ट करणार. चॅम्पियन्स आहात ना सगळे? येस, सगळे म्हणणार माझ्यासोबत आय एम द चॅम्पियन. Raise your hands, everyone. सगळे. Now repeat. I am a champion. हात उचलला, दुसरा हात उचला आणि clap for your teachers. तुमच्या टीचर्स बद्दलचा लव दिसला मला. हे सगळे एवढं जे आहे सगळं टीचर्ससाठीच आहे, एवढं जे आहे. सो बी ग्रेटफुल टू युअर टीचर्स ऑलवेज. ओके, येस, थँक्यू सो मच. थँक्यू.